आपल्याला कामासाठी कशामुळे प्रेरणा मिळते? जास्त पगार, बोनस, प्रमोशन, की या सगळ्याच्या पलीकडे काहीतरी आहे? डॅनियल पिंक यांच्या ड्राईव्ह या पुस्तकातून आपल्याला प्रेरणेबद्दल काही धक्कादायक सत्य कळणार आहेत. चला तर मग आपल्या कामात आणि आयुष्यात खरी ऊर्जा नक्की कशामुळे येते याचा शोध घेऊया. या संपूर्ण विश्लेषणात आपण 4 महत्त्वाचे टप्पे पाहणार आहोत. सगळ्यात आधी प्रेरणेचा विकास कसा झाला, मग बक्षीस आणि शिक्षेच्या पद्धतीत नेमके काय दोष आहेत, त्यानंतर खऱ्या प्रेरणेचे 3 मुख्य आधारस्तंभ कोणते आहेत, आणि शेवटी आपण स्वतःला अधिक प्रभावीपणे कसं प्रेरित करू शकतो. चला प्रेरणेच्या इतिहासापासून सुरुवात करूया. तर आपला पहिला भाग आहे प्रेरणेचा विकास, जगण्याच्या गरजेपासून ते स्वनिर्देशनापर्यंत. म्हणजे आपली प्रेरणा देण्याची पद्धत काळासोबत कशी बदलत गेली आहे हे समजून घेण्यासाठी पिंक यांनी 3 ऑपरेटिंग सिस्टम मांडल्या आहेत. पिंक म्हणतात की प्रेरणेच्या 3 ऑपरेटिंग सिस्टम आहेत. पहिली मोटिवेशन 1.0 ही आपली मूलभूत प्रेरणा होती जगण्यासाठी, म्हणजे अन्न, पाणी आणि निवारा. दुसरी मोटिवेशन 2.0 ही औद्योगिक क्रांतीनंतर आली. हीच ती प्रसिद्ध गाजर आणि काठीची पद्धत जी बाहेरून मिळणाऱ्या बक्षिसांवर आणि शिक्षेच्या भीतीवर चालते. पण आजच्या आधुनिक जगात खरी महत्त्वाची आहे ती म्हणजे मोटिवेशन 3.0. ही प्रेरणा आपल्या आतून येते, काहीतरी नवीन शिकण्याची, तयार करण्याची आणि स्वतःला सतत सुधारण्याची एक नैसर्गिक इच्छा. ह्याचं एक जबरदस्त उदाहरण आहे. बघा, मायक्रोसॉफ्टने लाखो डॉलर्स खर्च करून एन्कार्टा नावाचा एक डिजिटल विश्वकोश तयार केला. तर दुसरीकडे होता विकिपीडिया, जो हजारो स्वयंसेविकांनी एकही पैसा न घेता फक्त ज्ञान वाटण्याच्या आनंदातून उभा केला. आज कोण यशस्वी आहे हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. हाच तो फरक आहे मोटिवेशन 2.0 आणि मोटिवेशन 3.0 मधला. मग या 2 प्रणालींमध्ये नेमका फरक काय आहे? मोटिवेशन 2.0 या गृहीतकावर आधारित आहे की लोक मुळात आळशी असतात आणि त्यांना नियंत्रणात ठेवावं लागतं. ती जर-तरच्या समीकरणावर चालते, म्हणजे जर तुम्ही हे केलं तर तुम्हाला ते मिळेल. या उलट मोटिवेशन 3.0 मानते की लोक नैसर्गिकरित्या जिज्ञासू आणि प्रेरित असतात. त्यांना फक्त कामातून मिळणाऱ्या समाधानाची भूक असते आणि हेच सर्जनशील कामांसाठी अत्यंत आवश्यक आहे. आता येतो दुसरा आणि सगळ्यात महत्त्वाचा भाग, गाजर आणि काठीचे तोटे. आपल्याला नेहमी वाटतं की बक्षिसं दिल्याने काम चांगलं होतं, पण खरंच तसं आहे का? चला बघूया ही जुनी पद्धत आजच्या जगात धोकादायक का ठरू शकते. बघा, जर तर स्वरूपाच्या बक्षिसांचे 7 गंभीर तोटे आहेत. सगळ्यात मोठं नुकसान म्हणजे ही बक्षिसं आपली आतून येणारी नैसर्गिक प्रेरणाच मारून टाकतात. आश्चर्य वाटेल, पण त्यामुळे कामगिरीचा दर्जा अनेकदा खालावतो आणि सर्जनशीलता तर पूर्णपणे चिरडून टाकली जाते. इतकंच नाही तर यामुळे अनैतिक शॉर्टकट घेण्याला प्रोत्साहन मिळतं, बक्षिसांचं व्यसन लागू शकतं आणि लोक फक्त तात्पुरता विचार करू लागतात. मग याचा अर्थ असा घ्यायचा का की बाहेरून मिळणारी सगळीच बक्षिसं पूर्णपणे निरुपयोगी आहेत? नाही, तसंही नाही. पिंक अगदी स्पष्टपणे सांगतात की काही विशिष्ट परिस्थितीत बक्षिसं नक्कीच उपयोगी ठरू शकतात, खास करून अशा कामांसाठी जी अगदीच ठरलेली आहेत, ज्यात फारशी सर्जनशीलता लागत नाही आणि जी थोडी कंटाळवाणी आहेत. पण यातही एक महत्त्वाची अट आहे, बक्षीस अनपेक्षित असावं आणि काम पूर्ण झाल्यावर दिलं जावं. केवळ पैशाच्या स्वरूपात न देता त्यातून जर सकारात्मक प्रतिक्रिया आणि माहिती मिळाली तर ते अधिक प्रभावी ठरतं. चला आता या जुन्या पद्धतीच्या पलीकडे पाहूया. तिसरा भाग, मोटिवेशन 3.0 चे आधारस्तंभ. जर जुनी पद्धत काम करत नाहीये तर मग उच्च कामगिरी मिळवण्याचा खरा मार्ग कोणता? आता आपण त्या प्रणालीकडे वळूया जी आपल्याला खऱ्या अर्थाने प्रेरित करते. हे समजून घेण्यासाठी पिंक 2 प्रकारची व्यक्तिमत्व सांगतात. पहिले आहे टाईप एक्स. हे एक्स म्हणजे एक्स्ट्रिन्सिक, म्हणजेच बाह्य गोष्टी. हे लोक पैसा, प्रसिद्धी, पद अशा गोष्टींनी प्रेरित होतात. दुसरे आहे टाईप आय. हे आय म्हणजे इंट्रिन्सिक, म्हणजेच आंतरिक. हे लोक शिकणे, नवनिर्मिती करणे आणि योगदान देणे यातून प्रेरित होतात. फरक अगदी सोपा आहे. टाईप एक्स लोक बक्षिसासाठी पुरेसं काम करतात, तर टाईप आय लोक उत्कृष्टतेसाठी प्रयत्न करतात. तर या टाईप आय प्रेरणेचा पहिला आणि कदाचित सगळ्यात महत्त्वाचा आधारस्तंभ आहे स्वायत्तता. याचा अर्थ अगदी सोपा आहे. आपल्या आयुष्याची सूत्र आपल्या हातात घेण्याची, आपल्या जीवनाला स्वतःच दिशा देण्याची एक खोल, नैसर्गिक मानवी इच्छा. आणि ही स्वायत्तता 4 मुख्य स्तरांवर अनुभवता येते. काय काम करायचं यावर नियंत्रण, कार्य. ते केव्हा करायचं यावर नियंत्रण, वेळ. ते कसं करायचं यावर नियंत्रण, तंत्र. आणि ते कोणासोबत करायचं यावर नियंत्रण, संघ.
जेव्हा लोकांना ह्या 4 क्षेत्रांमध्ये स्वातंत्र्य मिळतं तेव्हा त्यांची प्रेरणा आणि सहभाग आपोआप वाढतो. दुसरा आधारस्तंभ आहे प्रभुत्व, म्हणजे आपल्यासाठी महत्त्वाच्या असलेल्या एखाद्या गोष्टीत सतत अधिकाधिक कुशल आणि निपुण बनण्याची तीव्र इच्छा. हा एक कधी न संपणारा प्रवास आहे आणि याच प्रवासात खरा आनंद दडलेला असतो. आणि तिसरा अंतिम आधारस्तंभ आहे हेतू, म्हणजे आपण जे काही करतो ते केवळ स्वतःसाठी नाही तर स्वतःपेक्षा मोठ्या आणि अधिक महत्त्वाच्या ध्येयासाठी करण्याची तळमळ. जेव्हा स्वायत्तता आणि प्रभुत्व यांना एका मोठ्या हेतूची जोड मिळते तेव्हाच प्रेरणा खऱ्या अर्थाने टिकून राहते. आणि आता येतो शेवटचा भाग. आपण स्वतः टाईप आय कसे बनू शकतो? हे सगळे सिद्धांत ऐकायला तर छान वाटतात, पण प्रत्यक्षात काय करायचं? चला काही व्यावहारिक टिप्स पाहूया. आपली आंतरिक प्रेरणा वाढवण्यासाठी 3 सोप्या गोष्टी करता येतात. 1. क्षमतेची नाही तर प्रयत्नांची प्रशंसा करा. यामुळे ग्रोथ माइंडसेट म्हणजेच विकास मानसिकता वाढते. 2. लोकांना पुरेसा आणि योग्य पगार द्या, इतका की पैशाचा विषय चर्चेतूनच निघून जाईल. आणि 3. जे सर्वात महत्त्वाचं आहे, आपल्या रोजच्या छोट्या छोट्या कामांना एका मोठ्या अर्थपूर्ण ध्येयाशी जोडून पहा. तर या विश्लेषणाचा सार हाच आहे की गाजर आणि काठीची जुनी प्रणाली आता कालबाह्य झाली आहे. खरी, टिकाऊ आणि शक्तिशाली प्रेरणा येते स्वायत्तता, प्रभुत्व आणि हेतू या 3 गोष्टींमधून. आता विचार करण्याची वेळ आहे. आपल्या कामात आणि आयुष्यात ही आतून येणारी प्रेरणा वाढवण्यासाठी आजपासून असा कोणता एक छोटासा बदल आपण करू शकतो?